प्लीज त्यांच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। महाराज तर मुलायमसिंग यादव माझ्या शेजारी बसलेली होते, ते हसायला लागले। उत्तरेचे सगळे खासदार हसायला लागले। मी म्हणले की चुकले काय? तो हाउस करने अरे मुलायम जी हुआ क्या? बोले अरे पवार साहब हमारे यहाँ पे भोजन बनाने वाले को महाराज बोलते हैं। तो मी लगेच म्हणालो अध्यक्ष महाराज हमारे यहाँ पे राजा लोगों को महाराज कहते हैं। तर असं एक काय म्हणूया समय सूचकता त्यांची प्रचंड समय सूचकता म्हणजे बांधिलकी जपणारी संघटना असं ब्रीद वाक्य त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्या पद्धतीने ही संस्था काम करते। मला आपल्याला सांगायला निश्चितपणे आनंद होईल की रायगडमधले जे प्रश्न आहेत, म्हणजे मी होतो तोपर्यंत आम्ही सगळे एकत्र लढायचो, परंतु माझ्यानंतर देखील रायगडमधले मुंबई गोवा महामार्गाचा विषय सातत्याने गेले 17 वर्ष रायगड प्रेस क्लबनी लवसम म्हणतात मला, तर मी अनेक जण आमचे पावळे म्हणतात एसएम म्हणजे सक्सेसफुल मॅन, तर मी ती गोष्ट हातात घेतो। म्हणजे माझा अभिमान नाही सांगत, परंतु संघटनात्मक माझं जे काही मी काम केलेलं आहे त्याच्यावरून सांगतो। मी ज्या ज्या संघटनेमध्ये काम केलं त्या संघटना सगळ्या ऊर्जित अवस्थेला आली। मी ज्या दैनिकामध्ये काम केलं ती सगळी दैनिक ऊर्जित अवस्थेमध्ये आली। त्यामुळं यापुढे देखील हे रायगड प्रेस क्लबचं रोपटं आपण सगळ्यांनी लावलं, ते निश्चितपणे पुढे देखील मोठ्या प्रमाणामध्ये काम करेल। स्वर्गीय चव्हाण साहेबांनी रचले, परंतु अनेक वेळेला लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या संदर्भामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने हल्ले करून भावना व्यक्त करण्याची पद्धती अलीकडच्या कालावधीमध्ये वाढलेली पाहायला मिळते आहे। राज्य सरकारने त्याच्या संदर्भात पावलं उचललीच पाहिजेत, पण भारत सरकारने सुद्धा देशभरामध्ये या संदर्भामध्ये निश्चितच पावलं उचलली पाहिजेत। आता देशमुख साहेबांनी मला सांगितलं की केंद्रीय मंत्री अमित भाई शहाना यांनी निवेदन दिलंय। मी त्यांना विचारलं की एक प्रत द्या, 10 मार्चचं अधिवेशन सुरू त्यावेळेला शून्य प्रारंभ तरी किंवा अमित भाईंची भेट घेऊन संबंध देशातल्या पत्रकारांच्यासाठी हा केंद्र सरकारने सुद्धा कायदा काढण्याच्या दृष्टीकोनातून मला जेवढे प्रयत्न करतील, कारण मी राष्ट्रवादीचा एकटाच खासदार आहे।